नमस्कार, मी मृदुला जोशी पुरंदरे. झटपट बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. राज्य, देश, विदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील घडामोडी आपण जाणून घेत असतो. झटपट बातम्यांमध्ये सुरुवात करूया राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. मुंबईत काल सकाळी त्यांच्या हस्ते 2 महत्त्वाचे कार्यक्रम पार पडले. माझगाव डॉक येथे संपूर्ण स्वदेशी बनावटीची विनाशिका INS कोलकाताचं लोकार्पण केलं. तर नवी मुंबईत JNPTच्या सेसचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आलं. त्याचबरोबर JNPT प्रकल्प बाधितांना 12.5% योजनेतील भूखंडाचं वितरणही पंतप्रधानांच्या उपस्थितीत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काल रायगडमध्ये पहिलाच जाहीर कार्यक्रम झाला. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अंतर्गत होत असलेल्या 2 महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. सुमारे 1900 कोटी रुपये खर्चाचा पोर्ट कनेक्टिव्हिटी महामार्ग प्रकल्प आणि JNPT परिसरातल्या 6000 कोटी रुपयांचा 277 एकर जमिनीवरील विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्प या दोन्हींचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केलं. सेसच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात जुगलबंदी रंगली. केंद्राच्या काही कर प्रणालीमुळे महाराष्ट्रात मंजूर झालेल्या 146 पैकी अनेक सेस पंतप्रधानांनी पृथ्वीराज चव्हाणांना चिमटा काढला. मुख्यमंत्री आधीच्या सरकारला हे असं काही सांगत नव्हते असं पंतप्रधानांनी सुनावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल महाराष्ट्र दौऱ्यात उद्घाटन आणि भूमिपूजनाचा दणका उडवून दिला. दक्षिण सोलापुरातल्या लिंबी चिंचोळी इथं नॅशनल पॉवर ग्रीड प्रकल्पाचं आणि सोलापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन मोदींनी केलं. सोलापूरकरांचा उत्साह कमी झालेला नाही. सोलापूरकरांच्या प्रेमाची परतफेड व्याजासकट करू असं मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल INS कोलकाता युद्धनौकेचं उद्घाटन झालं. त्यावरही काँग्रेसनं टीका केली आहे. नरेंद्र मोदी फक्त फीत कापण्याचं आणि उद्घाटनाचं काम करतायत, मात्र त्यामागचं सर्व श्रेय UPA सरकारला असल्याचा टोला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी लगावलाय. FDAचे माजी आयुक्त महेश झगडे यांनी लेटर बॉम्ब टाकलाय. सहकारानं दिलेल्या पत्रात महेश झगडे यांनी FDAमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा दावा केलाय. आपण हा भ्रष्टाचार रोखायचा 3 वर्ष सातत्यानं प्रयत्न केला, पण त्याला प्रशासकीय दहशतवाद असं नाव देण्यात आलं. अवैधरित्या धनसंचयासाठी या डिपार्टमेंटमध्ये काही जण प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी या पत्रातून केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं 144 जागांचा आग्रह सोडल्याचे संकेत खुद्द शरद पवारांनी दिले आहेत. उमेदवारांचा विजय हाच जागा वाटपासाठी निकष असल्याचं पवारांनी सांगितलंय. त्यामुळे येत्या 19 तारखेला दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. धनगर समाजाच्या आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. धनगर समाजाला 3ऱ्या सूचीत टाकण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे असंही पवारांनी स्पष्ट केलंय. कोकणात निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यातला वाद पुन्हा पेटलाय. भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागरमधून अपक्ष निवडणूक लढण्याचा एल्गार निलेश राणे यांनी केलाय. जाधवांची पैशाची मस्ती उतरवू असा निर्धार निलेश राणे यांनी केलाय. आपल्या निर्णयाबाबत नारायण राणे यांच्याशी कोणतीच बातचीत केली नाही किंवा त्यांना या निर्णयाबाबतही काही माहिती नसल्याचं निलेश राणेंनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना आव्हान देणाऱ्या नितेश राणेंना कोकणातील शिवसेनेच्या नेत्यांनी आव्हान दिलंय. नितेश राणेंना धूळ सारण्यासाठी आतुर असल्याचं प्रत्युत्तर राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी दिलंय. महात्मा फुलेंच्या वंशज छगन भुजबळांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. नीता होले येवल्यातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. पुणे विद्यापीठाच्या नामविस्तार प्रकरणात भुजबळांनी राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात महिलांना एकतरी प्रतिनिधित्व मिळावं अशी महिला इच्छुक उमेदवारांची मागणी आहे. नवी मुंबईमधून मंदा म्हात्रे, मुरबाडमधून शरद म्हात्रे, दिगंबर विशे या प्रमुख दावेदारांसोबत अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते तिकिटासाठी मुलाखत देण्यासाठी आले होते. बारा वर्षाखालील गोविंदांना मनाईमुळे यंदाचा दहीहंडी उत्सव चर्चेमध्ये आहे. त्यातच आता दहीहंडी समन्वय समितीनं दहीहंडी उत्सव आयोजनाकडून पैसे स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे यंदा गोविंदा मंडळ बिनपैशांची हंडी साजरी करणार आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईतल्या गोविंदांचा विमा उतरवून तो गोविंदांच्या सुपूर्द केला आहे. शेलार यांनी गोविंदांचा 15,000पासून ते 1.5 लाखांपर्यंत विमा काढला. त्यामुळे आता जखमी गोविंदांना 1.5 लाखांपर्यंत विमाचं कवच उपलब्ध आहे. ठाण्यातील संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं यंदाही मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 10 थर लावणाऱ्या गोविंद पथकाला 25 लाखांचं भरघोस बक्षीस देण्यात येईल अशी माहिती आयोजक आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तर 9 थरांसाठी 15 लाख, 8 थरांसाठी 1 लाख आणि 7 थर लावणाऱ्या गोविंद पथकाला 25,000 अशी भरघोस बक्षिसं देण्यात आली आहे. माळे दुर्घटनेत दगावलेल्या 151 नागरिकांची आठवण जपावी यासाठी जुन्नर तालुक्यातील गोदरे इथल्या ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या प्रांगणात एक आगळीवेगळी श्रद्धांजली वाहण्यात आली. संगीतकार अजय अतुल आणि टिंग्याचे दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांच्या हस्ते 151 वृक्ष लावून दुर्घटनेत मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रत्येक झाडाला मृत व्यक्तीचे नाव देण्यात येणार आहे. हे स्मारक माळीण संजीवनी स्मारक म्हणून ओळखलं जाणार आहे. पुणेकरांसाठी शनिवारचा दिवस चांगलाच गैरसोयीचा ठरला. पुण्यातील सगळ्याच पेट्रोल पंपांवरील पेट्रोलचे साठे संपल्यामुळे शहरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंप बंद होते. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच गैरसोय झाली. मुख्यमंत्र्यांनी एलबीटीचा चेंडू महापालिकांच्या कोर्टात टोलवल्यानं महापालिकांची चांगलीच कोंडी झाली आहे. एलबीटी सुरू ठेवावा की जकातीचा पर्याय निवडावा या संदर्भात महापालिका असतानाच व्यापारी वर्गानं पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देत जकात आणि एलबीटी दोघांनाही विरोध केलाय. डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येला येत्या 20 तारखेला 1 वर्ष पूर्ण होत आहे. तरी त्यांचे मारेकरी सापडत नाहीयेत. हे या राज्याचं आणि सीबीआयचं अपयश असल्याची टीका दाभोळकरांचे पुत्र हमीद दाभोळकर यांनी केली आहे. माहिती अधिकार आणि कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणात सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्येचं गांभीर्य शासनाला नसल्याचंही ते म्हणाले. बदलापूरमध्ये एका 2.5 वर्षाच्या गतिमंद नातीची आजीनंच हत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केतकी हिरे असे या मृत मुलीचं नाव आहे. केतकीची आजी मंगला बोरसे हिनं आपल्या नातीचं अपहरण झाल्याचा बनाव रचून तिला बदलापूर येथील कात्रज नाल्यात सोडून दिलं. मुलगी गतिमंद असल्यामुळेच तिची हत्या केल्याची कबुली बोरसे यांनी दिली आहे. पश्चिम आफ्रिकन देशात पसरलेल्या इबोला व्हायरसचा जगानं धसका घेतलाय. HIV सार्स सारखा इबोलाचाही प्रसार होऊ नये यासाठी मुंबईतही खबरदारीचा उपाय घेतला जातोय. आरोग्य यंत्रणा सज्ज असली तरी इबोलाचा रुग्ण आढळला तर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी नेमकं काय करणं गरजेचं आहे यासाठी शहरातील 4 मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांची परिषद KEM मध्ये पार पडली. शुक्रवारच्या 15 ऑगस्टच्या सुट्टीला जोडून शनिवार, रविवार आणि सोमवारची पततेची सुट्टी आल्यानं लोणावळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली आहे. त्यामुळे लोणावळ्यामध्ये आणि मुंबई-पुणे हायवेवर वाहतुकीचा मोठा ताण आल्यानं प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीमध्येच अडकून पडावं लागतंय. भाजप अध्यक्ष अमित शहा यांची नवी टीम जाहीर झाली आहे. या टीममध्ये 11 उपाध्यक्ष, 8 महासचिव आणि 14 प्रवक्त्यांचा समावेश आहे. मुख्तार अब्बास नक्वी, बंडारू दत्तात्रय, सत्यपाल मलिक आणि महाराष्ट्राच्या विनय सहस्त्रबुद्धेंसहित 11 जणांची निवड उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे. तर महासचिवपदी राजू प्रताप रुडी, राम माधव, मुरलीधर राव, जगत प्रकाश नड्डांसह 8 जणांची महासचिवपदी निवड करण्यात आली आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी काल हरियाणात भव्य सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी हरियाणातील जनतेला बदल पाहिजे असून राज्यातील काँग्रेस सरकार निश्चितपणे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय नौदलाकडे हेलिकॉप्टरची मोठी कमतरता आहे. नौदलाकडे जेमतेम 18 सी किंग हेलिकॉप्टर आहेत, तर सुमारे 30 विविध प्रकारची आणि क्षमतेची हेलिकॉप्टर्स आहेत. ही हेलिकॉप्टर संपूर्ण नौदल अगदी पुरवून वापरत आहे. अनेक युद्धनौकांवर तर हेलिकॉप्टर नाहीत अशी दुरवस्था आहे. त्यामुळे केंद्राकडे पडून असलेल्या नव्या हेलिकॉप्टरच्या प्रस्तावावर तातडीनं काही निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. उत्तराखंडात पुन्हा एकदा पावसाचा कहर सुरू झाला. धोधो पावसामुळे आलेल्या पुरात 30 जणांना आपले प्राण गमवावे लागले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असून येत्या 24 तासात उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. गेल्या वर्षीच महाप्रलयाचा तडाखा बसल्या उत्तराखंडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पुरानं थैमान घातलंय. भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले असून रस्त्यावर दरडी कोसळल्यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. जोरदार पावसामुळे उत्तराखंडमध्ये भूस्खलनाच्या घटनाही घडत आहेत. पावसामुळे देहरादूनमध्ये एका घराची वाताहत झाली आहे. घर कोसळल्यानं 7 जणांचा मृत्यू झालाय. या भीषण परिस्थितीवर पंतप्रधान मोदींनीही दुःख व्यक्त केलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू होणार आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं पोलिसांना हे आदेश दिले आहेत. काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात एअरफोर्सच्या तळाबाहेर दहशतवाद्यांनी बीएसएफच्या जवानांवर जोरदार गोळीबार केला. यात 2 जवान शहीद झालेत तर 4 जवान जखमी झालेत. बीएसएफच्या जीपवर दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. या हल्ल्यानंतर बीएसएफच्या इतर जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, पण घटनास्थळावरून पळून जाणारे दहशतवादी यशस्वी झाले. श्रीनगरपासून 33 किलोमीटर अंतरावर असलेल्या अवंतीपुरा इथं हा हल्ला झालाय. जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये पोलीस आणि स्थानिकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. कटरात रेल्वे भारतीय स्थानिकांना डावलल्यानं त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. श्रीनगरच्या लाल चौकमध्ये भीषण आग लागली. अनेक घरं या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या आगीत 1 जण जखमी झालाय. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या 10 गाड्यांना पाचारण करण्यात आलं होतं. गोव्यात पब आणि बिकिनी बंदीला रोजच नव्या वादाचा सामना करावा लागतोय. बिकिनीच्या वादात सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांनाच पक्षाचे आमदार लहू मामलेदार यांनी उडी घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी बिकिनीवर बंदी आणावी आणि गरज पडल्यास बिकिनीसाठी वेगळं बीच तयार करावं अशी अजब मागणी त्यांनी केलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.